नमस्कार मंडळी. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमात या भागात घेऊन येत आहे सकाळ प्रकाशन प्रकाशित डॉक्टर श्रुती पानसे लिखित मेंदूचा पासवर्ड. माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे याचं कारण त्याचा प्रगतिशील मेंदू आहे. हे विधान जितकं सोपं तितकंच पूर्णतः समजून घेणं कठीण. इतकी वर्ष न समजलेला मेंदू आत्ता कुठे मेंदू तज्ञांना थोडा थोडा समजू लागलाय. सर्वसामान्य व्यक्तीलाही मेंदूविषयी कुतूहल वाटतच. मेंदू आणि मन वेगळं असतं का? मन म्हणजे मेंदू की हृदय की दोन्ही? विचार आणि भावना वेगळ्या आहेत का? माणसाचा मेंदू एवढ्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या क्रिया कसा करतो? शास्त्रज्ञांचा, लेखकांचा, खेळाडूंचा मेंदू वेगवेगळा असतो का? असे प्रश्न आपल्यालाही पडतातच ना. अशा अनेक प्रश्नांविषयी सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक आणि याबरोबरच आपल्या भावना समजून घेण्यासाठी, आवश्यक ते बदल स्वतःत घडवण्यासाठी, वेगवेगळ्या वयातलं आपलं मूल समजून घेण्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्यासोबत असलेली आपली नाती समजून घेण्यासाठी, अखेरच्या श्वासापर्यंत आपला मेंदू तल्लख राहावा यासाठी विचारांची आणि कृतीची दिशा देणारे पुस्तक म्हणजेच मेंदूचा पासवर्ड. या पुस्तकातील मुलांचं मेंदू शिक्षण या लेखातील काही भागाचं वाचन तुमच्यापर्यंत घेऊन येते. माणूस आपल्याला हवं असलेलं ज्ञान स्वतः मिळवतो. हे लहानपणापासूनच चालू असतं. ज्ञानरचनावादाचा सिद्धांत हेच सांगतो की पूर्व ज्ञानावर आधारित नव्या माहितीची रचना आपला मेंदू करत असतो. याच पद्धतीनं आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही कला शिकत असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाला सहजपणे काही माहिती मिळालेली असते. हे असतं आपलं पूर्वज्ञान. या पूर्वज्ञानाच्या आधारावर नवे अनुभव रचून त्यासाठी नवे कष्ट घेऊन पुढचं शिक्षण घडणार असतं. ही प्रक्रिया प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याच्या बाबतीत आतापर्यंत घडलेली असते. पुढच्या प्रत्येक वेळेस घडणार असते. कारण स्वतःला बदलत नेत शिकणं हे जन्मापासून सुरू असतं, ते सुरू राहणार असतं. शिकण्याला पूर्णविराम असा कधी नसतोच. आचार्य विनोबा भावे म्हणतात, आपलं पूर्ण शिक्षण हे पूर्णाकडून पूर्णाकडे असंच असतं. एका पूर्ण अवस्थेकडून दुसऱ्या पूर्ण अवस्थेकडे. कोणत्याही वयाचं मूल ही देखील एक पूर्ण व्यक्ती असते. पूर्ण व्यक्तिमत्व असतं. मूल या शब्दाची जी व्याख्या कॉर्नेल विद्यापीठाने केलेली आहे, त्यानुसार लहान मूल म्हणजे उपव्यक्ती किंवा सब पर्सन नव्हे. 6 महिन्यांचं मूल असलं तरी ते 6 महिन्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व असतं. 20, 40 किंवा 90 वर्षांची व्यक्ती ही देखील पूर्ण व्यक्ती आहे. एक विशिष्ट वय आलं की तिथं माणूस पूर्ण झाला असं कोणत्याही विशिष्ट वयात म्हणता येत नाही. दर दिवशी माणसाच्या पेशी बदलत जातात. त्यांचं वय वाढत जातं. त्यानुसार त्याच्यात शारीरिक बदल होत राहतात. ते अगदी त्यांच्या अंतापर्यंत. त्यामुळेच माणसाला कधीही पूर्णत्व येत नाही. प्रौढ वयात माणसाची, स्त्री किंवा पुरुषाची पूर्ण वाढ झाली असं आपण म्हणतो, मात्र तेव्हाही ती वाढ पूर्ण नसते. त्यानंतर सुद्धा अनेक बदल त्याच्या शरीर रचनेत होत राहतात. 20शीत असलेली व्यक्ती 40शीत वेगळी दिसते आणि 80व्या वर्षी केवढी बदललेली दिसते. यातले काही बदल दृश्य असतील तर काही अदृश्य. पण बदल होणं थांबत नाही. म्हणूनच त्याची प्रत्येक अवस्था ही पूर्णावस्था असते हे मानलं पाहिजे. मुलं त्यांच्या जडणघडणीच्या महत्वाच्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त काळ शाळेत असतात. मग अशी ही शाळा त्यांना सोयीची असणं, तिथं त्यांना प्रसन्न आणि समाधानी वाटणं आवश्यक आहे. यावरच त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे. हे कसं घडून येईल? घर आणि शाळा या दोन वेगवेगळ्या जागा असतात. तिथली माणसं वेगवेगळी असतात.
रचना, सूचना, मांडणी, नाती सगळंच वेगळं असतं. सुरुवातीच्या काळात यामुळे मूल भांबावून जातं. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा काळ हा मुलांच्या दृष्टीने संवेदनशील असतो. शाळेत मूल जे काही शिकतं त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध कुठंतरी जीवनाशी असतोच. घराशीही असतो. भाषा, सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित हे घरात असतं. पण त्याचा अभ्यासाशी संबंध जोडला जात नाही. मुळात शाळेत जे विषय शिकले जातात त्याचा संबंध केवळ प्रश्नोत्तर लिहिण्यापुरता आणि गुण मिळवण्यापुरता आहे असा घट्ट समज झाला आहे. आचार्य विनोबा भावे यांचं खूप महत्वाचं वाक्य आहे. घर शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे. घर आणि शाळा असे दोन वेगळे कप्पे किमान प्राथमिक शाळेत तरी नसावेत. अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण असे कप्पे तयार झालेत. मुलं अभ्यासक्रम ऐकून घेतात आणि परीक्षेत मांडतात. शाळेतल्या प्रयोगशाळेत प्रयोगही करतात, पण त्या प्रयोगाचा घरच्या कोणत्या गोष्टीशी संबंध आहे हेही सांगायला पाहिजे. घर आणि शाळा, समाज आणि शाळा हे जोडकाम व्हायला हवं. मोकळी जागा, प्रेमळ, प्रशिक्षित मार्गदर्शक, भरपूर खेळ, खेळायला मित्रमैत्रिणी, सुरक्षिततेची उबदार जाणीव एवढ्या गोष्टी असल्या की मुलं आनंदी होतात. आनंदी वातावरणात बुद्धिमत्तेला पोषक असे अनुभव त्यांना मिळायला हवेत. मुलांना लहानपणापासून म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं हेही गरजेचं का आहे हे सांगणारी ही गोष्ट. साधारण 100 वर्षांपूर्वी एका माणसाने ऑस्ट्रियन सम्राज्ञी एलिझाबेथ हिचा खून केला. या घटनेशी संबंधित चर्चा चालू होती. त्यावेळी व्यवसायानं डॉक्टर असलेल्या मारिया मॉन्टेसरी सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या की हा खून खरं म्हणजे तुम्हीच केला. या वाक्याचा अर्थ कुणालाच कळेना. तेव्हा त्या म्हणाल्या की समाजातल्या सुशिक्षित वर्गाचं लहान मुलांकडे दुर्लक्ष झालंय. त्यांच्या शिक्षणाकडे, मानसिकतेकडे कोणी गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे ज्या वयात त्यांना योग्य संस्कार मिळायला हवेत ते मिळाले नाहीत. यातूनच ही मुलं मोठी होऊन गुन्हेगारी मार्गाला लागली. त्यांच्यातल्याच एकानं हा खून केला. त्यामुळे ही जबाबदारी समाजातल्या सुशिक्षित वर्गावरच येऊन पडते. डॉक्टर मॉन्टेसरी यांना आपण शिक्षण तज्ञ म्हणून ओळखतो. मुळात त्या वैद्यकीय डॉक्टर होत्या. पण या घटनेनंतर त्यांनी आपलं लक्ष लहान मुलांच्या शिक्षणाकडे वळवलं. एका वस्तीत बालवाडी सुरू केली. तीच जगातली पहिली बालवाडी. मुलांवर संपूर्णपणे विश्वास ठेवणं हेच या बालवाडीचं वैशिष्ट्य. बालवाडी शास्त्र इथून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. मूल मोठं होत जातं तसतसं त्याच्याकडे, त्याच्या बोलण्याकडे, त्याच्या मतांकडे, त्यांच्या मागण्यांकडे, प्रगतीकडे लक्ष पुरवलं जातं. लहान मुलांचं काही विशेष म्हणणं नसतं, मतं नसतात, एक समज आहे. सतत कसला तरी हट्ट करणं हा त्यांचा छंद आहे असं वाटतं. मात्र या वयातल्या मुलांचे विचार ऐकण्यासारखे असतात. त्यांच्या कल्पना काही वेगळ्याच असतात, त्या ऐकून घेतल्या पाहिजेत. शाळेतले वर्ग हा समाजाचा एक छोटासा घटक असतो. मोठं झाल्यावर ज्या गोष्टी सामोऱ्या येणार आहेत, त्याची तयारी लहानपणापासूनच वर्गांमध्ये होऊ शकते. या वर्गांमध्ये येऊन मुलं विविध विषयांचं शिक्षण घेतात. ही शाळेची शिक्षण विषयक एक बाजू झाली. पण शाळा काही एवढंच शिकवत नाही. मुला-मुलींचं संपूर्ण व्यक्तिमत्व इथंच कळत नकळत फुलत असतं. शाळेत मुलांना खेळायला, मैत्री करायला अनेक मुलं मिळतात. या वातावरणात मुलं अनेक गोष्टी शिकत असतात, समजून घेत असतात. घराबाहेर पडल्यावर कसं वागायचं असतं, मैत्री कशी करायची असते, परस्परांमध्ये मतभेद कसे निर्माण होतात, मतभेद झाले तर काय उपाय असतात, भांडाभांडी किंवा मारामारी हा त्यावर उपाय आहे का? आपले मुद्दे कसे पटवून द्यायचे, समोरच्या माणसाचे मुद्दे कसे मान्य करायचे, एखादी गोष्ट कुठपर्यंत ताणायची, कुठं सोडायची, ही सर्व कौशल्य आहेत. आजकाल यालाच सॉफ्ट स्किल्स म्हणतात. ही स्किल्स शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु लहानपणी एक चांगली शाळा आणि खेळायला भरपूर मित्रमैत्रिणी मिळाले, तर ही कौशल्य लहानपणीच आत्मसात होतात. मुद्दाम शिकावी लागतच नाहीत. या कारणासाठी ही शाळेत मोकळेपणा असायला हवा. शाळेत सर्व तऱ्हेची मुलं मुली आली तर त्यातून प्रत्येक मूल नवीन काहीतरी नक्कीच शिकेल.
एकाच प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गटातल्या मुला-मुलींबरोबर सतत राहिल्याने इतर समाज काय आहे, इतरांची मूल्य, त्यांची जीवनशैली, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातले गुण समजत नाहीत. विशिष्ट गटासाठी असलेल्या शाळांमध्ये मुलं शिकली तर इतर गटातल्या मुलांशी मैत्री होत नाही. त्यामुळे त्यांचं जगणं कसं असतं, ती कशी राहतात, हे इतरांना कधी कळत नाही. एकमेकांविषयी आत्मीयता निर्माण होत नाही. यामुळे धोका असा निर्माण होतो, की आपलं ते जग तेच खरं जग असं वाटत राहतं आणि असं प्रत्येकच वर्गाला वाटत राहतं. त्यामुळे समाजात सर्व गटांची सरमिसळ होत नाही. विविध गटातली मुलं एकत्र राहतील, खेळतील, दंगा करतील, एकमेकांच्या डब्यातलं खातील, त्याबरोबर सुखदुःखही वाटून घेतील. तेव्हाच खरी मैत्री निर्माण होईल. मुख्य म्हणजे समाजाची बहुसांस्कृतिक वीण कळत जाईल. शाळेआधीची शाळा कशी नको? आपली लहानगी मुलं ज्या बालवाड्यांमध्ये जातात, तिथं असं वातावरण मिळतं का? इकडे लक्ष द्या. ते मिळायला हवं. वाईट गोष्ट अशी, की सध्या बालवाड्यांमध्ये मुलांना अक्षरशः अभ्यासाला जुंपल्याचं चित्र दिसतं. पहिलीपासून औपचारिक शिक्षण सुरू होणार त्याच्या आधीची सामाजीकरणासाठीची एक पायरी म्हणून बालवाड्यांमध्ये पाहणं हे योग्य आहे. पण याच टप्प्यावर त्यांना अभ्यासाला, लेखनाला लावणं हे चूक आहे. तरीही अनेक शाळांमध्ये हे सुरू आहे, ते बंद व्हायला पाहिजे. मेंदूतला मोटर कॉर्टेक्स हा भाग लेखनाला मदत करतो. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापर्यंत हा भाग विकसित झालेला नसतो. मुलं रेघोट्या काढू शकतात, चित्र काढू शकतात, पण अक्षर काढण्यासाठी जी क्षमता आवश्यक असते ती नसते. यानंतर पुढच्या 2-3 वर्षात हा कॉर्टेक्स हळूहळू तयार होतो. प्रत्येकात हा कॉर्टेक्स विकसित होण्याचा वेग कमी अधिक असतो. 4थ्या-5व्या वर्षी मुलांच्या मनगटातल्या स्नायूंची वाढ अद्याप चालू असते. ते स्नायू पुरेसे विकसित नसतात. प्रौढांच्या हट्टाखातर मुलं लिहितात, पण त्यांच्या बोटांवर ताण पडतो. 4थी-5वीतच लेखन नकोसं होतं. 8वी-9वीत मुलांनी बरंच लिहिणं अपेक्षित असतं. तेव्हा मुलांना लेखनाचा पुरता कंटाळा येतो. याचं कारण लहानपणी पडलेला हा ताण. 6 वर्षांपर्यंत ही वाढ पूर्ण होते, तेव्हा मूल आपणहून लिहायला लागेल, लिहायला मागेलही. पण आत्ता त्यांच्यावर जबरदस्ती करून एखादा कृत्रिम अभ्यासक्रम कृत्रिम पद्धतीनं लादणं हे त्यांचं बालपण हिरावून घेण्यासारखंच आहे. या वयात मुलांना मूर्त गोष्टी समजतात. जे अमूर्त आहे ते समजत नाहीत. तर त्यातून मुलं कसा काय आनंद मिळवतील? एक पान भरून बी लिहायचा सराव करायला देणं, यातून मूल कसा काय आनंद शोधणार? त्याला मारून मुटकून करायला लावणं, शिक्षेची भीती घालणं, ट्युशनला घालणं, यामुळे मूल अभ्यासापासून दूर जातं. लेखन येण्यासाठी हस्तनेत्र समन्वयाची गरज असते. या वयात डोळ्यांची बुबुळं अजून स्थिर होत असतात. अशा काळात त्यांच्या डोळ्यांवर ताण देणं, लिहिण्यासाठी जबरदस्ती करणं हे किती चूक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण स्पर्धेचं युग आहे. मुलांनी शिकायलाच हवं. अशा पद्धतीनं हट्टाला पेटलेली प्रौढ निर्मित शिक्षण व्यवस्था मुलांना क्रूरपणे असं दिव्य करायला लावते. याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. शाळेत शिक्षकांनी अभ्यासक्रम समजावून सांगावा ही पहिली पायरी आणि त्या संबंधित काही सोपे आणि साधे उपक्रम मुलांना करायला द्यावेत. असे उपक्रम जे विकत मिळणार नाहीत, जे पालकांना करता येणार नाहीत, ज्यात स्पर्धा आणि गुण नसतील, असे केवळ विचार प्रक्रियेला चालना देणारे उपक्रम. ते अर्थपूर्ण शिक्षण असेल. मग हे उपक्रम मुलाने शाळेत करावेत किंवा घरात करावेत, मात्र स्वतःने करावेत. मूल शाळेच्या आवारात प्रवेश करतं झालं की घरातल्या गप्पा बंद. घराविषयी कोणाशी फार बोलायचं नाही, शिक्षकांशी तर नाहीच. माझं घर, माझी आई असे विषय आले की तेवढ्यापुरतं घरात डोकावून यायचं आणि घराचा कप्पा बंद करायचा, अशी आपली व्यवस्थाच आहे. तसंच शाळेतून घरी गेलं की काय झालं आज शाळेत, काय अभ्यास दिलाय, अशा 2-4 प्रश्नात शाळा हा विषय संपतो. अभ्यास कर, अभ्यास का करत नाहीस, असा धोशा सुरू होतो. या पलीकडे शाळा या विषयावर गप्पा होत नाहीत. वास्तविक घरातच केवळ नाही तर शाळेतही आनंददायी वातावरण असावं, असं तज्ञ सांगतात. कारण शिकणं ही आयुष्यातली आवश्यक गोष्ट असते. शिकण्याचे अनुभव भावनांमध्ये गुंफलेले असतील तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो, असं मेंदू विज्ञान सांगतं.
अशा वेळी रागावून, चिडून, धाक दाखवून एखादी गोष्ट शिकवली तर ती लक्षात राहीलही, पण अभ्यास असा नकारात्मक पद्धतीने लक्षात राहायला नको. मन स्थिर असेल, उत्साही आणि आनंदी असेल तर मुलं जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकतात. शिकणाऱ्याच्या मनात कोणत्या भावना आहेत त्यावर शिकण्याकडे लक्ष आहे का ते अवलंबून असतं. जर लक्ष असेल तरच ते आपल्या लक्षात राहतं. डॉक्टर पॅट्रिशिया वुल्फ या न्यूरोसायंटिस्ट आहेत. त्यांनी भावनांवर संशोधन केलंय. त्या म्हणतात, भावना या दुधारी तलवारीसारख्या असतात. त्यांच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो किंवा मग आपलं लक्ष पूर्णच उडतं. पण मन जर स्थिर असेल तर उत्साहानं चांगलं शिकता येतं. तर आपल्या मेंदूच्या क्षमता अनलॉक करायच्या असतील तर नक्की वाचा मेंदूचा पासवर्ड. पुढल्या भागात भेटूया पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.